आता आपण प्रूव्ह करायला क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 काय दिलं तुम्हाला, कॉट थीटा प्लस टॅन थीटा इज इक्वल्स टू कोसेक थीटा इंटू सेक थीटा. हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. फर्स्ट स्टेप काय लिहायचं आपल्याला, LHS. फर्स्ट स्टेप काय लिहू शकतो आपण, LHS इज इक्वल्स टू काय लिहिलं आहे, कॉट थीटा प्लस टॅन थीटा. इकडं काय आलं, LHS इज इक्वल्स टू कॉट थीटा प्लस टॅन थीटा. आता एक कॉट थीटा कसं लिहू शकतो आपण, कॉट थीटाचा फॉर्म्युला काय येऊ शकतं, कॉट थीटाला कॉस थीटा डिवाइड बाय साइन थीटा लिहू शकतो, प्लस टॅन थीटाला काय लिहू शकतो, साइन थीटा डिवाइड बाय कॉस थीटा. कसं आलं म्हणजे तुम्हाला फॉर्म्युला माहीत आहेत. फॉर्म्युला काय आहेत, टॅन थीटा बघा, हे रिझन लिहायचं. हर एक तुम्ही फॉर्म्युला घालताना रिझन्स लिहायचं. विदाउट रिझन्स काय होऊ शकते, तुमचे मार्क्स कट होऊ शकतात. अँड कॉट थीटा इज इक्वल्स टू कॉस थीटा डिवाइड बाय साइन थीटा. हे ॲज मी का बरं घेतलो, इथं बघा कॉट थीटा आहे. कॉट थीटाचा फॉर्म्युला काय घेतला आपण, कॉट थीटाचा फॉर्म्युला कॉट थीटा इज इक्वल्स टू कॉस थीटा बाय साइन थीटा. टॅन थीटाचा फॉर्म्युला काय घेतलो, साइन थीटा डिवाइड बाय कॉस थीटा. हर एक प्रॉब्लेमला रिझन्स लिहायचं कंपल्सरी आहेत, नाही तर मार्क्स तुमचे कट होऊ शकतात. आता आपण काय करू, तर क्रॉस करू. कॉस इंटू कॉस काय होतं आहे, कॉस स्क्वायर थीटा प्लस साइन इंटू साइन काय होतं आहे, साइन स्क्वायर थीटा, राइट, डिवाइड बाय साइन इंटू कॉस काय होतं आहे, साइन थीटा इंटू कॉस थीटा. इथंपर्यंत आपल्याला कळलं. आता बघा इथं काय आलं आहे, साइन स्क्वायर प्लस कॉस स्क्वायर थीटा आलं आहे. बघा तुम्हाला फॉर्म्युला हे माहीतच आहे. साइन स्क्वायर थीटा प्लस कॉस स्क्वायर थीटाचं फॉर्म्युला काय येतं आहे, 1 येतं आहे. साइन स्क्वायर थीटा प्लस कॉस स्क्वायर थीटा इज इक्वल्स टू 1. रिझन लिहायचं मग इथं साइन स्क्वायर थीटा प्लस कॉस स्क्वायर थीटा इज इक्वल्स टू 1. हर एक फॉर्म्युला काय घेतलं तर पण त्याचं रिझन लिहायचं. साइन स्क्वायर थीटा प्लस कॉस स्क्वायर थीटा इज इक्वल्स टू 1 इथं बघा, साइन स्क्वायर थीटा प्लस कॉस स्क्वायर थीटा आलं ते काय घेतलं, 1 घेतलं. का बरं घेतलं म्हणून पण फॉर्म्युला लिहिलो मी. साइन थीटा इंटू कॉस थीटा येते. आता ह्यांना काय करा, वेगळे करा. 1 डिवाइड बाय साइन थीटा इंटू 1 डिवाइड बाय कॉस थीटा. 1 डिवाइड बाय साइन थीटाचा फॉर्म्युला काय येत आहे, 1 डिवाइड बाय साइन थीटा काय होतं आहे, कोसेक थीटा होतं आहे. म्हणजे कोसेक थीटाचं फॉर्म्युला काय, 1 डिवाइड बाय साइन थीटा. अँड सेक थीटाचं फॉर्म्युला काय होतं आहे, सेक थीटाचं फॉर्म्युला काय होतं, 1 डिवाइड बाय कॉस थीटा. सेक थीटाचं फॉर्म्युला काय होतं आहे, 1 डिवाइड बाय कॉस थीटा. इथं लिहितो बघा तुमचं सेक थीटाचं फॉर्म्युला, सेक थीटा इज इक्वल्स टू 1 डिवाइड बाय कॉस थीटा. इथं बघा तुमचं 1 बाय साइन आलं तर मी काय लिहितो, इथं कोसेक लिहितो. 1 बाय कॉस आलं तर काय लिहितो मी, इथं सेक थीटा लिहितो. हे काय म्हणले होते, कोसेक अँड सेक प्रूव्ह करा म्हणले होते. आमचं काय आलं, कोसेक अँड सेक. लास्टला काय करता, RHS लिहायचं इज इक्वल्स टू हे लास्टला हेन्स प्रूव्ड. लास्टला तुम्ही LHS इज इक्वल्स टू RHS हेन्स देअरफॉर हेन्स प्रूव्ड पण लिहू शकता. सो इट इज सो इझी.